बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक गावामधील खेलभोंगर शिवारातील 18 ते 20 इलेक्ट्रिक पोल वरील अज्ञात चोरट्यांनी विद्युत तारांची चोरी केल्याची घटना दिनांक 13 ऑगस्टच्या सकाळी उघडकीस आली। मागील 15 दिवस पासून पाऊस न पडल्यामुळे शेतीतील पाण्याची अत्यंत गरज आहे। या परिसरात सोयाबीन, तूर, कपाशी, मका असे पिके पेरले जातात। या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी वीज वितरण कंपनीने दिलेल्या वेळेवर पाणी देण्यासाठी शेतात रोज ये जा करत असतात। खेलभोंगर शिवारात दिनांक 12 जून सायंकाळपर्यंत शेतकरी शेतात आपली कामे करून घरी आले। दुसऱ्या दिवशी त्या परिसरातील शेतकरी शेतात गेले असता खेलभोंगर मधील शेत शिवारातील शंकर बोपले गट नंबर 108 व सुनील अशोक इंगडे गट नंबर 110 च्या बांधावर तायडे डीपी वरील दोन्ही साइट सर्वचे 18 ते 20 सिमेंट पोल वरील विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केले। रात्रीची वीज नसल्याचा फायदा त्या अज्ञात चोरांनी घेतला। वीज वितरण कंपनीच्या मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारला गेला। वीज वितरण कंपनीचे लाखो रुपयाचे तार चोरीले गेले। ही चोरी एकाच रात्री करण्यात आली। आतापर्यंतची ही खूप मोठी धाडसी चोरी केली अशी चर्चा परिसरात सुरू आहे। विद्युत तारांची चोरी माहिती स्थानिक शेतकरी यांनी MSEB चे असिस्टंट इंजिनियर यांना दिली आहे। या परिसरात ही सर्वात मोठी व धाडसी चोरी आहे। आता यावर महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे। बातमीपर्यंत वीज वितरण कंपनीकडून पंचनामा व रिपोर्ट दाखल झाला नव्हता। 132 केव्ही वरवट बकाल येथे नव्यानेच आलेले इंजिनियर यांच्या पुढे हे मोठं आव्हान आहे। बुलढाणावरून सचिन पाटील यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।